हाय, गुड मॉर्निंग गाईज. तर अलिबागला मला नव्हतं माहीत की हा रिसॉर्ट जिथे आम्ही जाणार आहेत ना तो कसा आहे आणि काय आहे. दुसरे जे जातात इन्स्टावर किंवा यूट्यूबवर, मी असं जस्ट रील्स वगैरे चेक केल्या आणि मला आवडला. जस्ट म्हणजे बजेटमध्ये होता म्हणून मी इन्क्वायरी केली. जे जाऊन आले, ज्यांनी व्हिडिओ फोटो पोस्ट केले, त्यांच्याकडनं कॉन्टॅक्ट घेतला, प्लस त्यांचा फीडबॅक घेतला आणि तसा आम्ही प्लॅन केला जाण्याचा. एकतर मॉर्निंगला पहाटे 4 वाजता उठलेलो आम्ही. आमची ड्युटी केली कारण आमची सुट्टी दुसऱ्या दिवसापासून होती, पण त्या दिवसाचा अर्धा दिवस आम्हाला भेटला. 3-3:30 वाजता माझी सुट्टी झाली. आम्ही निघालो सगळे इकडनं फुल. आम्ही जोशमध्ये की हां खूप एन्जॉय करायचा, आता असं करायचं तसं करायचं. आणि स्पेशली फिरायला म्हटलं तर काही विषयच नाही, सगळ्यांना एन्जॉय करण्यासाठी जातो आपण. आणि 2-3 तास लागले आम्हाला साधारण पोचायला. आणि पोचलो तर तसा फोटो आणि व्हिडिओमध्ये आम्हाला रिसॉर्ट दाखवलेला, तर सिरियसली गाईज म्हणजे तसा नव्हता. आणि आम्ही जेवढा उत्साहाने गेलेलो, आमचा पूर्ण मूड ऑफ झाला. कारण आम्ही ऑलमोस्ट इथनं 4-4:30 वाजले आम्हाला निघायला. पोचायला आम्हाला पूर्ण रात्र झाली होती, कारण लांब आहे, आतमध्ये होता त्याच्यामुळे. आणि पोचल्यानंतर आम्ही जे बघितलं ना की म्हणजे तो रिसॉर्ट होता ठीक आहे, पण क्लीन नव्हता. आणि क्लीन म्हणजे ती खूप साऱ्या गोष्टी, आता कसं सांगणार तुम्हाला, जाऊ द्या. एखाद्या त्याचा पण आहे, त्याचा बिझनेस आहे, मी नाव नाही सांगू शकत त्या रिसॉर्टचं. पण आम्ही तिथे गेल्यानंतर मूड ऑफ झाला. मग आम्ही त्यांना सांगितलं की नाही, आम्ही नाही राहू शकत आणि आम्ही हे नाही करू शकत. मग खूप म्हणजे बोलाबोली झाली आणि हाफ आमचे जे ॲडव्हान्स आम्ही दिली होती त्यातले हाफ पैसे आम्हाला दिले त्यांनी. त्यानंतर आम्ही आजूबाजूला खूप सारे रिसॉर्ट होते, कारण तिथे अलिबागमध्ये जस्ट बाजूला खूप सारे भेटतील तुम्हाला असे गेल्यानंतर. पण जर बुक करून गेला तर खरं खूप चांगले, कारण आमची खूप धावपळ झाली. त्यानंतर एक रिसॉर्ट दिसला आम्हाला, मराठी माणसाचा होता, खूप सुंदर होता, खूप क्लीन होता. आम्ही गेलो, त्यांच्याशी बोललो आम्ही. त्यांनी आम्हाला आमचं जसं बजेट आहे ना तशाप्रमाणे आम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या. आणि सिरियसली आम्ही थकलेलो. आम्ही त्यांना सांगितलं आमचं काय म्हणजे आमच्यासोबत जे घडलं होतं ना ते सांगितलं आम्ही. तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्या बॅगसुद्धा हात लावायला दिली नाही. स्वतः त्यांचे म्हणजे तिथे जे कामं करणारे होते आणि ते स्वतः पण आल्या. आम्हाला सांगितलं मॅडम तुम्ही खूप थकलात, एक काम करा, तुम्ही बसा इथे रिसेप्शनला. आम्हाला बसवलं त्यांनी, आमच्या व्यवस्थित बॅगा ठेवल्या, सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला एवढ्या सुंदर प्रकारे मॅनेज करून दिल्या. इवन तिथला जेवणाचा टेस्ट पण एवढा छान होता. कारण आम्ही हा विचार केलेला की जेव्हा घरातनं निघालो ना त्यावेळेस आम्ही जेवण वगैरे काय केलं नव्हतं, कारण की स्नॅक्स वगैरे तर चालू होतं, पण आमचं म्हणजे एक थकलेलो असतो ना आपण. त्यांनी खूप लवकर आम्हाला जेवणाचा एवढा टेस्ट भारी होता ना. आम्हाला त्यांनी गार्डनमध्ये जेवण व्यवस्थित दिलं. गार्डनच्या बाजूलाच डीप एकदम मोठा पूल व्ह्यू आहे, तो पूलच्या तिथेच आम्ही बसून जेवण केलं. त्यांनी आमचे म्हणजे खूप सारे म्हणजे खरंच जेवढा आम्हाला त्रास झाला होता ना तेवढाच यांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला. आणि एवढी सगळ्या गोष्टी आम्हाला मॅनेज करून दिल्या खूप कमी वेळात. की आम्ही डायरेक्ट गेलो, असं बुकिंग वगैरे काही केलं नव्हतं, डायरेक्ट विचारलं आम्ही. त्यांनी आमच्या मनाप्रमाणे आम्हाला एन्जॉय केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला आम्ही उठलो. आम्हाला तिथे 2-3 व्हरायटीज होत्या नाश्त्याच्या. मग ज्याला नाश्ता हवा आहे तो त्यांनी नाश्ता ऑर्डर केला आणि आम्ही तिथे नाश्ता केलो. त्यानंतर जवळच नलिनी काकूचं हॉटेल आहे, सी फूडसाठी फेमस आहे. तर आम्हाला नलिनी काकूच्या हाताची टेस्ट करायची होती. आणि मला सी फूड खूप आवडतात. आणि मग आम्ही गेलो, जवळच होतं तिथनं म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावर. मग आम्ही गेलो आणि तिथे खूप गर्दी होती, आम्हाला वेटिंगसाठी बसवलं. मग आम्ही ठीक आहे म्हटलं, पण आम्ही टेस्ट करणारच. आणि मग आम्ही तिथे जेवण केलं, सी फूड मागवले. खूप साऱ्या व्हरायटीज होत्या तिथे, पण आम्हाला ज्यांना जे डिश हवी आहे ती आम्ही मागवली. आणि त्यानंतर आम्ही तिथे जेवण केलं. टेस्ट छान होता, क्वांटिटी पण ठीकठाक होती, म्हणजे एवढी पण वाईट नव्हती, ठीकठाक होती. मग आम्ही तिथनं डायरेक्ट जवळच बीच आहे, नायगाव बीच, तिथे गेलो. पूर्ण दिवस तिथे एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही तिथे पण एन्जॉय केल्यानंतर तिथे पूर्ण दिवस घालवला. आणि मग इव्हनिंगला आम्ही निघालो. स्टार्टिंगला मूड ऑफ झालेला, कारण आम्हाला रिसॉर्ट चांगला भेटला नव्हता. कारण फोटो व्हिडिओवरती असं नाही, सिरियसली जर खरंच असेल तर एखाद्याला सजेशन द्या. कारण आम्ही त्यांच्या फीडबॅकवर इकडनं गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर आमची एवढी दगदग झाली की काही विचारूच नका. आणि ऑलरेडी आम्ही सुट्ट्या टाकलेल्या, तर आम्ही कॅन्सल पण करू शकलो नाही. आणि तिथे गेल्यानंतर एवढ्या रात्री नशीब आम्हाला हा रिसॉर्ट भेटला. म्हणून जर नसता भेटला तर खरंच गाईज, जर तुम्ही जाताय खरंच चांगलं असेल तर फीडबॅक द्या. तर आम्हाला खरंच म्हणजे जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं, तो आवडला नाही, त्यामुळे आम्ही इकडे गेलो. मुद्रा रिसॉर्ट खूपच सुंदर आहे. तुम्हाला जर जायचं असेल तर मी कॅप्शनमध्ये मेन्शन करते, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तिकडे जाऊ शकता. ओके, बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात.